गणपती बाप्पा मोरया. आता आपण आहे श्रीमंत लोकमान्य गणेशोत्सव मित्रमंडळामध्ये. आम्ही इथेच वादन करतो दोघेही. आणि आज आपण बघणार आहे की श्रीमंत लोकमान्य मित्रमंडळाचा जो ढोल ताशा पथक आहे त्यांच्यातला एक सर्वसाधारण दिवस कसा असतो. चला तर बघू शकतो. तर हे मास्तर आमचे शुभम वाडकर आपला ताशा आवळून घेत आहेत. थोड्याच वेळात वादनाला देखील सुरुवात होणार. आपण ढोल आणायला पण जाणार. पांडुरंग भवनमध्ये आलो आहे जिथे सगळ्यांचे ढोल ठेवले जातात आणि आपण बघू शकतो सर्वजण आपले आपले ढोल घेत आहेत. हे घेऊन आपण आधी मंडपात जाणार आहे. त्याच्यानंतर तिथं आरती होणार. आरतीनंतर वारकरी वादनाला सुरुवात होईल. या ठिकाणी आपण बघू शकतो मास्टर माइंड स्वतः अवधूत दादा निर्देशन करताना. पडतो तो ढोल. हे बघू शकतो आपण ढोल ताशा पथकला लेट येणारी माणसं. या ठिकाणी आपण बघतो सगळ्यांचे ढोल आता आम्ही मंडपामध्ये घेऊन येतोय. आधी आरती होणार आहे. आरती वाजवल्यानंतर सारडा भवन जवळ जाऊन आपण वादन करणार. आरती झालेली आहे. प्रसाद खाऊन झालेला आहे. प्रसाद किती वेळा खाल्ला? 6 वेळा. हां. आणि आता खरी वादनाला सुरुवात होते. तर सगळेजण ढोल घेऊन आता सरडा भवन जवळ जातात. आपल्या लोकमान्य पथकामध्ये जो महिलांचा सहभाग आहे त्याच्यामध्ये मोलाचं योगदान देणारे स्वतः स्वाती मॅडम आपण बघतो इथं. कसं वाटतंय तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये येऊन? खूप छान वाटतंय. आमचं चॅनलच स्वतः आपल्या तरी मास्टरांचं मास्टर माइंड म्हणावं लागेल ना. मास्टर माइंडचं सुद्धा आगमन झालेलं आहे. सगळ्यांची इथं ढोल बांधायला चालू आहे सध्या. प्रॅक्टिस झालेली आहे. आणि महत्वाचा मुद्दा आता काय मिळणार आहे? प्रॅक्टिस नंतरचं सगळ्यात मोठं सुख म्हणजे गणेशोत्सवामध्ये मंत्रमुग्ध करणारे ढोलवादन झाल्यानंतर याच एका साधारण दिवसाचा शेवट होत आहे. गणपती बाप्पा मोरया.